चरणाची शोभा
धन्यादीन संत दर्शनाचा अनंत जन्मेचा क्षण गेला मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे त्रिविध तापाची झाली बोळवण देखिल्या चरण वैष्णवांचे मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे एका जनार्दनी घडो त्यांचा संग एका जनार्दनी घडो त्यांचा संग न भावा वियोग जन्मोजन्मी मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे विठ्ठल रामनाम करी अभिमत दाता गीत परलोक पितु माता नहीं कली करमन भगति विवेक राम नाम अवलंबन एक काल में मी कली कपट निधानो
नाम सुमती समर्थ हनुमानो राम नाम नर केसरी कनक सिपुतली काल ज्यापक जन प्रहलाद जिमी परी दरी संसार कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी उदयेन शंभो मदपूर्णकारी समचरण सरोजम साम्यलीलानुलाभम जगन्निहित पाणिं मण्डनं मण्डलानां तरुण तुलसीमाला कंदनं पुण्यनेत्रं सदयधरः संविच्चरं चिन्तयामि बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री गुरुचरण ते नमस्कार आता पंढरीच्या देवाला दंडवत तुझे प्राप्त प्रसंगी श्री क्षेत्र गणपती रामजनगाव आणि खंडाळ या क्षेत्रावर प्रतिवार्षिक नियमाप्रमाणे शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या आणि नाथषष्ठी उत्सवाच्या निमित्तानं हा पालखी प्रस्थान सोहळा वर्ष तिसरे आणि आज तिसऱ्या वर्षी या ठिकाणी फाल्गुन शुद्ध एकादशीच्या दिवशी कीर्तन करताना मला विशेष आनंद वाटतो. आपलं प्रेम आपल्या कुटुंबावर जेवढं आहे तितकंच प्रेम जर आपण संतांवर आणि भगवंतावर केलं तर त्याचा फायदा काय होतो. माणूस कुटुंबावर प्रेम करतो पण संतांवर आणि देवावर करताना मात्र थोडंसं कुचराई करतो. परंतु आपलं प्रेम कुणावर असावं तर आपलं प्रेम भगवंतावर असावं, आपलं प्रेम संतांवर असावं. देवावर प्रेम का असावं माहिती का, कारण त्यालाच प्रेमाचा दुष्काळ आहे. म्हणून त्याला जर प्रेम दिलं तर तो आपल्याला प्रेम देतो आणि जी गोष्ट ज्याच्या जवळ आहे तो त्याला देतो. म्हणून तुम्ही पहा, एखाद्या आजारी माणसाजवळ जर तुम्ही गेलात आणि त्याला विचारलं कसं आहे तर तो सगळे आजाराचे नाव, गोळ्यांचे नाव, आतापर्यंत घेतलेल्या ट्रीटमेंट आणि डॉक्टरांनी काय काय दिलं हे सगळं तुमच्याजवळ कथन करत आणि सगळ्यात शेवटी एकच उत्तर देईल, अजून काही बरं वाटत नाही. म्हणजे तुम्हाला त्याला दिलं काय जे त्याच्याजवळ आहे ते. आणि तुम्ही जर खंडाळा गावात येऊन आज दुपारी 5:45 पासून तर आता इथपर्यंत यूज कर जो आनंद आपण घेतला हा आनंद तुमच्याजवळ होता म्हणून तुम्ही सगळ्यांना दिला. म्हणून जे आपल्याजवळ आहे ते आपल्याला देता आलं पाहिजे. म्हणून संत काय करतात, त्यांच्याजवळ जी गोष्ट आहे ती तुम्हाला वाटतात आणि ती वाटण्यासाठी ते तुम्हाला बोलवतात. या रे लहान थोर
इथं लहान थोर म्हणजे वयाने लहान आणि वयाने मोठा असा जरी घेतला किंवा अधिकाराने लहान आणि अधिकाराने मोठा, पण ते सगळ्यांना बोलवत आहे म्हणून संत सगळ्यांना गोळा करतात आणि एकत्र केलं की काय म्हणतात, यारे नाचू प्रेमानंदे संतांना कळवला येतो आणि या भवसागरात आलेला जीव जर जीवनमुक्त व्हावा असेल तर याची काळजी फक्त संतांना. म्हणून तर दिंडी पालखी हे सगळे सोहळे अखंड हरिनाम संत कशासाठी आहे की तुमच्या आमच्या असणाऱ्या प्रपंचातल्या संसारातल्या विवंचनेतून बाहेर काढलं पाहिजे. तसा संसार सुटत नाही, संसार हा कधी सुटत नाही. तुम्ही 84 लक्ष योनीमध्ये जरी जन्म घेतला तरी एकेका योनीमध्ये कोटी कोटी फेरा आहे आणि या सगळ्या योनीमधून फिरत 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 हा मानव देह. म्हणून संसाराची व्याख्या करत असताना आपल्याला आपण मोठे होणं, आपलं लग्न होणं, आपल्याला मुलं बाळ होणं आणि त्या मुलाबाळांना पुन्हा त्यांचं लग्न झाल्यानंतर आपण नातू पाहणं, फार भाग्य असलं तर आपण पणजोबा होणं, आपण पणजी होणं, इथपर्यंत आपलं संसाराचं गणित सीमित आहे. पण हा संसार ना संतांना अभिप्रेत आहे ना देवाला अभिप्रेत. मग देवाला आणि संताला अभिप्रेत असणारा संसार कोणता आहे. नाथ महाराजांना विचारलं, म्हणले महाराज संसाराची व्याख्या काय. नाथांनी भागवतामध्ये सुंदर सांगितलं. नाथ महाराज म्हणतात, आडवे तिळवे म्हणाले तंतू वस्त्रनाम विषामातू म्हणे संसार शब्द हा व्यर्थू स्मरे भगवंतू मी तद्रूपे. जसे आडवे आणि उभे धागे एकत्र केल्यानंतर कापड तयार होतं, घट्ट विणलं जातं आणि ते कापड अंगावर घातल्यानं कालांतराने ते कापड फाटतं, तुटतं, खराब होतं, फेकून द्यावं. तसं जन्माला येऊन हे सुद्धा कापडच आहे. याला सुद्धा आडवे आणि उभे धागे अंगामध्ये आहेत, पण हे सुद्धा काही कालांतरानं फेकून द्यावं लागतं. कोणी त्याला पुरतं, कोणी त्याला जाळतं. पण मग होतं काय याचं, हे संपून जातं. मग संपून गेलं म्हणजे देह संपला, बाकी काही संपलं का. पुन्हा जन्माला आहे. पुनरपि जन्मम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. तुकोबाला म्हणले, किती वेळा जन्म यावे किती व्हावे किती किती व्हावे फजित आणि पुढे उत्तर दिले, म्हणून या जीव घ्याला शरण गेला विठोसी. म्हणून आपल्याला सुद्धा जन्म मरणाची भीती वाटली पाहिजे. पण आपलं कसं आहे, एका न्यायाधीशानं आणि चोराला, न्यायाधीशासमोर चोराला उभं केलं आणि चोराची चोरी पकडली गेली, ती सिद्ध झाली की ह्या चोराला ही चोरी त्यांनी केली होती आणि कोर्टामध्ये ती सिद्ध झाली. आणि मग न्यायाधीशांनी त्याला शिक्षा फरमावली आणि शिक्षा देताना असं सांगितलं की एक तर तू आता किलोभर मिरच्या खा, नाही तर 25 चापकाचे फटके खा, दोन्हीपैकी एक तुला निवडायचं. आता त्याला प्रश्न पडला काय निवडावं. त्याला वाटलं फटके खाण्यापेक्षा मिरच्या खाल्लेल्या बऱ्या. मग किलोभर मिरच्या आणल्या आणि त्या मिरच्या होत्या लवंगी, अर्ध्या काळ्या अर्ध्या आणि बारक्या. लवंगी मिरची तिखट असते, म्हणून मिरचीच्या नादी लागलं नाही पाहिजे. आलं का लक्षात. मिरची कधी झोंबर याचा नियम नाही, म्हणून ती झोंबण्या अगोदर तिच्यापासून लांब राहिलेलं चांगलं. म्हणून ती आणली. मग आता त्याला शिक्षा होती, तरी मिरची खायची कबूल केलं. मिरच्या खायला घेतल्या,
2-3 मिरच्या कशा तरी खाल्ल्या, पण कुठं खाता येतात मिरच्या? आग व्हायला लागली, पोटातून आग व्हायला लागली, तोंडातून सगळं लाळ बाहेर पडायला लागली, सगळं फेकायला लागलं बाहेर. आणि जजकडे पाहायला आवडला, न्यायाधीशाकडे म्हणले, महाराज मिरच्या नको, मला फटके मारा. काय हरकत नाही म्हणले. आता मग फटके मारायला सुरुवात केली. 1 2 3 4 5व्या फटक्याला म्हणलं नको नको, मिरच्याच खातो. पुन्हा 2-3 मिरच्या खाल्ल्या, म्हणलं मिरच्या नाही खावत. आता काय व्हायला लागलं, आता जास्त आग व्हायला लागली, डोळे लाल झाले. पुन्हा फटके खातो. आता फटके मिरच्या, फटके मिरच्या, फटके मिरच्या. किती वेळ? शिक्षा तर काही भोगली नाही, पण फटके मिरच्या सुटल्या नाही. तसं तुम्हाला पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मारायचं, पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मारायचं. किती वेळा? काहीतरी एकदा करा. महाराज म्हणले, या सगळ्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून जर तुम्हाला सोडवित असेल तर कोण सोडवतो? भगवंत सोडवित नाही, भगवंत जन्माला घालतो आणि तोच तुमचा काळ संपल्यानंतर तुम्हाला घेऊन जातो. पण याच्यातून जर तुम्हाला सुटायचं असेल तर तुम्ही काय करा? संताला शरण जा. आणि मग संत काय करतात? संत हे तुम्हाला जीवन मरणाच्या या फेऱ्यातून मुक्त करतात. म्हणून देवापेक्षा संत श्रेष्ठ आहे. म्हणून नाथ महाराज भागवतामध्ये सुंदर ओळी लिहितात. महाराज म्हणतात, विठ्ठला विठ्ठला. नाथ महाराज भागवत लिहायला बसले. भगवान श्रीकृष्ण त्यांच्या समोर आहे आणि संतांची लक्षणं लिहित असताना नाथांनी देवाला विचारलं, म्हणजे देवा, अरे सर्वसामान्य माणसाला संत कळायचा कसा? मला संताची व्याख्या सांग. त्यावेळेस श्रीकृष्णाने नाथांना सांगितलं आणि श्रीकृष्ण उद्धवाशी बोलतायत, नाथांशी बोलतात, सांगतात, हे उद्धवा. नाथांच्या भागवतातली ओळी, हे उद्धवा, हे अय्यार्थी, बहुत न करावी उत्पत्ती, धरोनिया संत संगती, संसार गुंती उगवावी. जन्माला येणं हा संसार आहे आणि या संसारामध्ये जन्माला आल्या अनेक प्रकारचा गुंत आहे. हा गुंत जर सोडवायचा असेल तर तू संताला शरण जा, कारण संत हा जीवन मरणाचा गुंता सोडून टाकतात. म्हणून संताला शरण जर जायचं असेल तर शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांच्या फाल्गुन वद्य एकादशीच्या दिवशी निघणाऱ्या खंडाळे या गावातून फाल्गुन वद्य आणि पंचमीला तुम्ही नाथ महाराजांच्या जवळ गेले पाहिजे. जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला जन्म मरणाचा फेरा चुकवायचा आहे आणि पुन्हा जन्माला यायचं नाही, आता तुमच्या हातात का जन्माला येणं? हातात नाही. बरं, मागच्या जन्मी कोण होते असं विचारलं तर सांगता येईल का? नाही सांगता येत. आता जवळपास 2-3 किलोमीटर आपण पायी चालत आलो. नाथ महाराजांची आपण पालखी रथ काढला आणि समोर सगळ्यात समोर उंट चालत होते, घोडे चालत होते. हे कशासाठी? तर आपल्या पालखीची शोभा वाढावी आणि जे श्रीमंत संत आहेत, ऐश्वर्यवंत संत आहेत, त्या संतांचा सोहळा खूप दैदिप्यमान असा दिसावा, नयनरम्य दिसावा असा दिसावा म्हणून त्यांना आणलं. पण त्यांना आता आणलं कीर्तनात बसवलं होतं. विठ्ठल विठ्ठल म्हणणार का? नाही म्हणणार ना. त्यांना ती शोभा त्यांच्यामुळे जरूर आली असेल, पण त्यांना कीर्तनात बसून विठ्ठल विठ्ठल म्हणतात नाही. मला कधी कधी असं आठवतं, ते तरी बाहेर बांधले पण इथं आणून बसवलं तरी विठ्ठल विठ्ठल म्हणतात की नाही? बघू आपण. विठ्ठला विठ्ठला. महाराज काळ असा आलाय, आता बळजबरी परमार्थ करून घ्यावा लागतो. तुकोबारायचं एक प्रमाणे तुकोबाराय म्हणले, जर तो कीर्तनात बसून विठ्ठल विठ्ठल म्हणत नसेल तर असा व्यक्ती 2 बापाचा आहे. ती म्हणाल कसं काय? घ्या उदाहरण तुमच्या समोर. मी म्हणतो पुन्हा, विठ्ठला विठ्ठला. आता ज्यांनी आजूबाजूला पाहिलं असेल आणि जे दिसले नसतील आपण समजून घ्यायचे. आलं का लक्षामध्ये? मग हा भगवंताच्या नामस्मरणाचा सोहळा आणि 10, 11, 12 दिवस तुम्ही इथून चालता. मी आता महाराजांना विचारलं. महाराज म्हणले पहिला दिवस थोडा आम्ही 20-22 किलोमीटर चालतो, नंतरचं अंतर फक्त 17-18 किलोमीटर आहे. काही जास्त चालायची गरज नाही आणि शेवटचा मुक्काम पुन्हा 20-22 किलोमीटर आहे. म्हणजे आपण सगळं चालतो, आनंदानं चालतो. आणि तिथं गेल्यानंतर ज्या संताच्या दर्शनासाठी जातो त्यांच्या दर्शनाला गेलं आणि त्यांच्या चरणावर आपलं डोकं टेकवलं की काय झालं? त्या संताची भेट झाली आणि त्या संताच्या चरण कमलावर आपलं मस्तक टेकलं की आपल्या तळपायातून अशी वीज चमकल्याचा आपल्याला भास होतो आणि डोक्यातून निघून जातो. ज्ञानोबरायांच्या समाजावर डोकं ठेवल्यानंतर ज्या व्यक्तीला असा भास होत नाही किंवा असं होत नाही, काय होतं? ज्ञानोबरायांच्या समाजावर ठेवल्यावर डोकं ठेवल्यावर कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राहो. ही अवस्था निर्माण झाली. पायातून
डोळ्यातून वीज चमकती तळपायातून डोक्यातून निघून जाते. हाच अनुभव शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांना ज्ञानदेवांच्या समाधीवर डोकं ठेवल्यानंतर आला आणि त्यांच्या मुखातून अभंग निघाला. सर्व सुखाची लहरी सर्व ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर त्यांच्या समाधीचा 238 वर्षानंतर शोध लावल्यानंतर तेच नाथ महाराज आणि पैठणामध्ये नामयाचा तुका आणि ज्ञानियाचा एका या न्यायाप्रमाणे तिथं स्थित आहे. म्हणून नाथांचं दर्शन घेतलं की ज्ञानोबरायांचं दर्शन झालं, नाथांचं दर्शन घेतलं की तुकोबरायांचं दर्शन झालं, आणि नाथांचं दर्शन घेतलं की पांडुरंगाचं दर्शन झालं. कसं भानुदासाचे कुळे महाविष्णूचा अवतार कोण नाथ महाराज. काय नाथांचा अधिकार? तर नाथांचा अधिकार हा की नाथ महाराज संत होते, दुसरा अधिकार हा ते श्रीमंत होते, आणि तिसरा अधिकार ते संत होते, शांत होते. मग संत काय? तर ज्यांना सगळ्यांचा कळवळा येतो आणि तो कळवळा त्यांना बघवत नाही, आणि त्या कळवळ्यासाठी ते धावून जातात. नाथांच्या चरित्रामध्ये असा उल्लेख आहे की नाथ महाराज त्रिकाळ स्नान करायचे गोदावरीचे, आणि त्रिकाळ स्नान करत असताना असाच वैशाखाचा महिना पण चालू असलेला, वैशाखाच्या महिन्यात दुपारी वेळेस नाथ महाराज स्नानाला आले. त्यावेळेस एक उघडं नागडं अस्पृश्याचं मूल आणि उघडं नागडं, आणि त्याच्याही धुणं धुतलं तिनं आणि त्याला विसरली, गेली घरी निघून. आणि ते लेकरू वाळूमध्ये त्याचे पाय तापलेत, पाय पळतायत त्याचे, वरतून रणरण असं ऊन पडलंय, वैशाखाचं ऊन, आणि सगळ्याच्या सगळ्या त्या लेकराकडं रडताना फक्त पाहतायत. ते रडतंय पण त्याच्याजवळ कोणी जाईना. आणि नाथ महाराज जसे हातामध्ये पळी पंची पात्र घेऊन अंगावर पंचा टाकून निघाले, आणि त्यांनी त्या मुलाचा रडण्याचा आवाज ऐकला. आवाज ऐकल्यावर नाथ महाराज गेले, जवळ गेले, आणि पटकन त्या मुलाला उचलल्यावर त्याच्या तळव्याला हात लावला, त्याच्या तळपायाला हात लावला, तळपाय गरम लागले. पण तेवढ्यात नाथांची जी भावकी होती पैठण मधली, मोठ्या पागड्या, टपोरदानवर, काठाची धोत्र, अंगावर पर्वती काठाची उपरणे, अशा असणारी भावकी नाथांची जी स्नानाला आलेली, त्यांनी पाहिलं बरोबर म्हणजे अरे 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 काय केलं म्हणजे. नाथ महाराज म्हणले काय झालं? अरे कोणाचं पोरगं उचललं. नाथांना बरोबर माहित होते मूल कोणाचं होतं, पण नाथांनी मूल पाहिलं नाही, नाथांनी मूळ पाहिलं. संत काय पाहतात? मूळ पाहतात. मूळ पाहिलं नाही, त्यांनी जात पाहिली नाही, त्यांनी गोत पाहिलं नाही, त्यांनी कुळ पाहिलं नाही, त्यांनी शिळ पाहिलं नाही. संत जात गोत वित्त कुळ मात काही पाहत नाही. तो ज्ञानोबा हरिपाठामध्ये म्हणले, जात वित्त गोत कुळ शिळ मात भजे का त्वरित भाव. म्हणून जे जातीने बघत नाही, जे जातीकडून बघत नाही. बघा वैशिष्ट्य असं आहे वारकरी संप्रदायाचं की प्रत्येक जातीमध्ये संत जन्माला आले, प्रत्येक संतांना आपली जात सांगितली पण दाखवली नाही.
ज्यांच्या मंदिरासमोर आपण बसलेलो आहोत, काय म्हणतात सावतो महाराज? आमची माळियाची जात, आमची माळियाची सांगितली. संत सेना महाराज सुद्धा स्वतःची जात सांगतात. आम्ही वारीक वारीक माझ्या मत गुरु वारीक. नाथ महाराज सुद्धा जात सांगतात. नाथ महाराज म्हणतात आम्ही जातीचे ब्राह्मण. हा अभंग काही लोक म्हणतात क्षपक आहे आणि या अभंगाचं पुढचं उत्तरार्ध असं आहे, आमचे स्वरे मुसलमान. आता कसं लावायचं गणित, पण याच्यामध्ये फार वेदांत रपलेला आहे महाराज, आहे की नाही. म्हणून गोरोबा काका सारखे श्रेष्ठ संत सुद्धा स्वतःची जात सांगतात. ज्यावेळेस काय अधिकार आहे गोरोबा काकांचा, नामदेवराय सारख्या श्रेष्ठ संतांच्या डोक्यामध्ये थापटणे मारून याच्या डोक्यामध्ये कच्च आहे का पक्क हे बघायची ताकद ज्या गोरोबा काका जवळ आहे. ते गोरोबा काका एका अभंगामध्ये स्वतःची जात सांगतात आणि ते म्हणतात, कुलालाचे वंशी जन्मले शरीर, कुलालाचे वंशी जन्मले शरीर, तो गोरा कुंभार हरिभर. त्यांच्या स्वतःच्या सद्गुरूकडे गेले तेव्हा सद्गुरूंनी प्रश्न केला, कोण आहेस तू? नाथांच्या बिरुदावळीमध्ये उल्लेख आहे. नाथ महाराज म्हणतात, मुळीचा मी एक लागो से मुळी आहे वंशावळी आजी. आणि मी एका ऋग्वेदिक कुळामध्ये ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलो हे नाथ महाराज सांगतात. पण जात दाखवली नाही महाराज, म्हणून कुणाची जात पाहिली सुद्धा नाही. त्याला म्हणले कुळ जाती वर्ण आगमेची अप्रमाण. आणि प्रश्न केला त्याला बरांनी, आगा कुळीची चोखटपण नलगा, अभिजात झणी जागा उत्पत्तीचा वावगा सुसूटा व्हावा. का व्हावा? कुठल्या जाती जन्माला आला याला महत्व नाही, जन्माला करतो का याला विशेष महत्व आहे. चोखवराचं सुद्धा एक गोडा बोंब आहे. चोखवराच्या अभंगामध्ये म्हणतात, कोण तो सोवळा कोण तो गोवळा, दोही घ्या वेगळा विठ्ठल माझा, कोणाशी विटाळ कशाचा झाला, मुळीच संचला वेगळाची, मुळीच संचला वेगळाची, कोणाशी विटाळ कशाचा विठ्ठल.
संतांनी जातीच्या भिंतीच काढून टाकल्या महाराज. पण आपण अजूनही त्याच्या बाहेर जायला तयार नाही. नाथांनी त्या अस्पृश्याचं मूल उचललं, सगळ्यांनी नाथांची निर्भत्सना केली. म्हणजे अरे तुला कळतं कुणाचं मूल उचललं? नाथांनी मूळ उचललं होतं, पण त्याचं मूळ पाहून नाथ महाराज म्हणाले भागवत धर्म करिता भक्ती. नाथांच्या भागवतातली ओळी नाथ महाराज म्हणतात भागवत धर्म करिता भक्ती निर्मळ होय चित्तवृत्ती जीवतेच जाण ब्रह्म निश्चिंती आयुषी शुद्ध स्मृती ठसावी. तुम्हाला हे कधी करता येईल? तुमचं चित्त शुद्ध झाल्यानंतर. आणि चित्त शुद्ध कधी येईल? ज्यावेळेस तुम्ही भागवत धर्माची भक्ती कराल. म्हणून वारकरी संप्रदायाची मुहूर्त वेळ आमच्या ज्ञानोबारांनी रचली. ज्ञानदेवे रचिला पाया उभारे देवालया नामातयाचा किंकर जेडे केला विस्तार जनार्दने एकनाथ खांब दिला भागवत. आणि महाराज म्हणले तुका झाला ते कळस तुम्हाला आम्हाला करायला काही ठेवलं नाही शिल्लक. सगळं करा, सगळं करून ठेवलंय संतांनी. फक्त एकच गोष्ट करायची, दिंडीला पालखीला न चुकता जायचं. आणि आता यावर्षीपासून एक व्रत घ्या, घरातला एक व्यक्ती जाण्यापेक्षा दोघं जायला शिका. पुढच्या मुक्काम जायचं ना, तिथं काही सोय करून टाका, चला आमच्या सोबत. मागच्या वर्षी एक काय आलते ना, आता दोघं जाऊ. त्याच्या पुढच्या मुक्काम असं करत 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 एका दिवशी एक माणूस वाढला. आणि तुम्ही जर 500 जण निघाले तर दुसऱ्या दिवशी किती माणसं होती? 1000 माणसं होती. असं करत करत जर तुम्ही नाथांच्या दर्शनात तिथं, जर रस्त्याने तुम्हाला काही कमी पडलं, पैठणात आल्यावर काही कमी पडलं तर माझ्याकडे या. म्हणजे मी काही फार उदार अंतर्करणाने तुम्हाला बोलतो, आणि माझं सगळं काही आहे अशातला भाग नाही. पण नाथ महाराज तुम्हाला कधीही काही कमी पडू देणार नाही. पैठणची लोकसंख्या 70,000 असावी अंदाजे. 35,000 मतदान तिथलं. पण त्यापैकी बहुतांशी लोक या 20 वर्षामध्ये बाहेरून आले. आणि त्यांचा नियम असा आहे की नित्य दर्शनाला जातात. ते काही व्यावसायिक आहेत, काही नोकरी करणारे आहेत, काही मोठाले बिल्डर्स आहेत, काही उद्योजक आहेत. पण सगळ्यांना जर तुम्ही विचारलं सहज की इथं आल्यापासून तुम्हाला काय बदल जाणवतो, त्यांच्या सगळ्यांच्या मुखातून एक वाक्य बाहेर पडत, महाराज नाथांच्या आश्रयाला आलो आणि आम्हाला काही कमी पडलं नाही. ही नाथ महाराजांची ताकद आहे. आणि ही ताकद तुमच्यामध्ये यावी म्हणून फाल्गुन वद्य फाल्गुन शुद्ध एकादशीला तुमचा हा पालखी रथ निघतो. आणि फाल्गुन वद्य पंचमीला नाथांच्या पैठणला जातो. म्हणून आपण सगळ्यांनी, स्त्री असू दे पुरुष असू दे, मी तुम्हाला पहिल्यांदाच प्रमाण दिलं, संत तुम्हाला बोलावत आहेत, पण आपलं जाणं होत नाही. कारण का? आपलं पाप आडवं येतं. म्हणून तुम्ही पहा, चांगली गोष्ट ही दारापर्यंत येते आणि वाईट गोष्टीला माणूस सकाळी रांग लावतो. आतापर्यंत कोणी डोक्यावर दारू घेतली आणि घरोघर जाऊन दारू घ्या दारू असं म्हणलंय का? पण दूध विकायला येतं का नाही? तसाच एकदा तुकोबारायांनी देव पाठीत घातला आणि तुकोबाराय दारोदार विकत निघाले. देव घ्या कोणी ऐका आला घर कुसोनी. लोक म्हणले देवाला लगे. तुकोबारायांनी कारण विचारलं, काय नको बाबा, दारात आणलंय. लोक म्हणले साठविण्याचे रुदले जागे. रुदले या शब्दाचा अर्थ आहे व्यापले. देव कुठे राहतो?
देव हृदयात राहतो. आणि हृदयाची जागा कशाने भरलेली आहे? काम, क्रोध, दंभ, मद, मत्सर, अहंकार, बोली, इच्छा, वासना, मोठी यादी. एका दमात सांगता येईल सगळं, पण एकही आपल्याला जात नाही. हे दुर्दैव आहे. विठ्ठल हे सगळे काम, क्रोध, दंभ, लोभ, मत्सर, अहंकार, वासना सगळं जर घालायचं असेल तर तुम्ही काय करा? संताच्या दर्शनाला जा. नाथ महाराज म्हणले माझ्याजवळ सुद्धा हे सगळं होतं, पण ज्यावेळेस मी संतांचं दर्शन केलं आणि त्या दिवशी माझा दिवस काय झाला? अभंगाच्या पायरीचा. आता इथे मी तुम्हाला व्याकरण सांगत बसत नाही, पण महाराज वर्तमान काळातली भाषा बोलतायत. महाराज म्हणतात धन्य, आजचा दिवस काय मला धन्य आहे? कारण मला संतांचं दर्शन झालं. आणि धन्य या शब्दापासून सुरुवात होणारे अनेक अभंग प्रत्येक संतांच्या गाथ्यामध्ये. धन्य दिवसाजी दर्शन संतांची तुकडोबाचा होते. नांदे तया घरी दैवत पंढरीचे, धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार, देवाणी भक्त गुळा नाही विचार कदाचित. हा अभंग तुकोबारायांनी नाथांचं ऐश्वर्य पाहिलं आणि त्यांच्या दिलेला काय काय नाही. कारण नाथ महाराज, मी तुम्हाला बोलून गेलो, मी सांगितलं तुम्हाला की नाथ महाराज संत आहे, दुसरं नाथ महाराज शांत आहे. मग संत कसे? तर त्या मुलाला जेव्हा उचललं तेव्हा सगळ्यांनी नाव ठेवलं. आणि मग नाथांनी सांगितलं मला माहितीये मूल कुठलं आहे. नाथ महाराज त्या मुलाला घेऊन राजवाड्यात गेले आणि तिथं आवाज देऊ लागले, कुणाचं रे बाळ हे, कुणाचं बाळ? आणि नाथांचा आवाज ऐकल्याबरोबर त्याची आई धावत आली आणि धावत आल्याबरोबर तिनं काय केलं? स्वतःचा पदर असा सावरला आणि नाथांच्या हात जोडून उभी राहिली. म्हणजे बाबा कशाला आला तो आमच्या वाड्यात? तेवढ्यात त्याचा बाप आला त्या पोराचा आणि त्यांनी त्या नाथांना साष्टांग दंडवतच घातला. आणि त्याला आश्चर्य वाटलं, बाबा तुम्ही आमच्या वाड्यात कशाला आलात? राजवाड्यात आमच्या गल्लीला कशाला आलात? नाथ महाराज म्हणले बाबा मूल हे देवाघरचं फूल असतं, त्याला असं उंडर टाकू नये. मला सांगा किती कळवळा आमच्या संताला. तुळशी माळ गळा गोपी चंदन पिळा हृदय कळवळा वैष्णवा. हा जो त्यांना शीण येतो, त्यांना कंटाळा येतो, पण आपल्याला येत नाही. म्हणून महाराज म्हणले जर तुम्हाला तुमचं धन्य करून घ्यायचं असेल जीवन तर काय करा? संतांच्या दर्शनाला. माझं जीवन मात्र मी धन्य करून घेतलं. धन्याजिद्दीन संत दर्शनाचा. संतांचं दर्शन झालं नाथांना. कोणाचं दर्शन झालं? ज्ञानोबांचं दर्शन झालं. कुणाचं दर्शन झालं? त्यांचे जे सद्गुरू आहेत ज्ञानोबा स्वामी त्यांचं दर्शन झालं. आणि संतांच्या दर्शनानं आपलं जीवन धन्य होतं. कारण का? आपल्यामध्ये जी वासना आहे ती वासना निघून जाते. आपण काय केलं माहिती का? सगळ्यांनी तुम्ही मी का असणार जरी कीर्तनाला उभा असलो 2 तासापुरता महाराज म्हणून, तरी मी सुद्धा एका विहिरीमध्ये बादली टाकलेली आहे.
आणि ती बादली भरायसाठी मी वाट पाहतोय, भरत नाही म्हणून मी तिला अशी हलवतोय आणि हलवल्यानंतर ती वाकडी होती आणि वाकडी झाली की पाण्याने भरती, पाण्याने भरली की आपण तिला वर काढतो, पाण्याने वर काढलं ती पाण्यातून वर आली की त्या बादलीला हजारो छिद्र आहेत. तुमच्या हातात ते पाणी ते पोहरा येईपर्यंत त्या छिद्रावाटे सगळं पाणी काय होतं पुन्हा गळून जातं. कुठं? विहिरीमध्ये. मग आपल्याला असं वाटतं आपण पुन्हा एकदा बुडू, म्हणून पुन्हा ती बादली आपण विहिरीत बुडवतो आणि पुन्हा ती बादली भरली की वर काढतो. आता तिची छिद्र अजून मोठे झालेले असतात, तुमच्यापर्यंत येऊस तर ती बादली पुन्हा रिकामी होते. मग तुम्हाला महाराज खेळ किती वेळ खेळायचा? आता खेळ बंद करू. हे जे छिद्र आहेत ना, हे सगळे छिद्र वासनेचे. हे वासनेचे छिद्र जर तुम्हाला बुजवायचे असते तर संतांकडे जा. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज म्हणून आता असा जो प्रयत्न या खंडाळे गावातील सगळ्या लोक एकत्र येऊन करतात आणि महाराज पुढाकार घेतात. आदरणीय हरिभक्त परायण आणि माझे परमार्थ स्नेही मित्र, मी बघितलं त्यांची धावपळ, त्यांची धडपड, त्यांचा हा सोहळा ऐश्वर्य संपन्न करण्यासाठीची असणारी तळमळ मी बघितली. वास्तविक पाहता एका खाजगी कंपनीमध्ये सेवाही करायची. पुन्हा या सगळ्या गोष्टींसाठी मला त्यांनी सहज बोलताना सांगितलं, काही जाणीवपूर्वक नाही, सहज विषय निघाला. म्हणजे 1026 पॉम्पलेट छापले होते. हँडबिल काय म्हणता तुम्ही त्याला? हा, पॉम्पलेट्स. त्यापैकी 700 ते 750 पेक्षा जास्त स्वतः त्यांनी नेऊन दिले. मी त्यांना म्हणलं महाराज पैठणला फक्त पॉम्पलेट द्यायला येऊ नका. आता सोय निघाली. मी माझ्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिका सगळ्या व्हॉट्सअपवर दिल्या. 2500 लोक आले होते. ब्राह्मणाच्या मुलाच्या लग्नाला एवढे लोक येत नाही असं म्हणतात. कारण का तिथं फक्त मधुकल्याण घृतकल्याण ठराविकालाच मिळतो. तिथं सुद्धा भेद केला जातो. बाकीच्यांच्या अनेक प्रकार आणि 2 आयटम असतात, मसाले भात आणि बुंदी, खाय आणि निघ. पण तिथं तसं नसतं. मला सांगायचं काय की प्रत्येकापर्यंत अगदी रूट लेवल पर्यंत मुळापर्यंत जाणारा माणूस. आणि कशासाठी करतात सगळं? तुमचं आमचं कल्याण व्हावं म्हणून. आणि ज्याला तुमचं कल्याण व्हावं असं वाटतं, ज्याला हा सोहळा मोठा व्हावा असं वाटतो, हा माणूस कुठंतरी संतांच्या हृदयाचा असतो. इतकी साधी गोष्ट नाही. प्रत्येकाच्या मनामध्ये हा भाव, हा उत्साह, ही उत्तेजना, हे संप्रेषण, ही ताकद, ही असणारा सगळा जोर उत्साह येतो कुठून? काहीतरी ईश्वरी अंश असल्याशिवाय आपल्या हातून कार्य घडत नाही. ज्या शिवाजी महाराजांचा पुतळा आपण प्रत्येक गावागावात उभा केलेला आहे आणि ज्या शिवाजी महाराजांकडे बघताना आपल्यामध्ये प्रेरणा जागृत होते, उत्साह येतो, कुठून येतो? शिवाजी महाराजांमध्ये भगवान शंकराचा अंश होता आणि आपल्यामध्ये जोपर्यंत तो अंश आहे, म्हणून तुमच्या माझ्यामध्ये सुद्धा तो अंश आहे, पण तो अंश कुठेतरी झोपलेला आहे, कुठेतरी लपलेला आहे. ज्ञानोबराय म्हणले, जैसी दीप कळिका धाकुटी परितेजा ते बहुप्रकाशिती. म्हणून सद्बुद्धी ते धाकुटी म्हणू नये. म्हणून तुमच्यातही सद्बुद्धी आहे आणि तुमच्यातही दुर्बुद्धी आहे, पण दुर्बुद्धीचं बळ जास्त आहे आणि सद्बुद्धीला झाकलेलं आहे. तुमच्यातली सद्बुद्धी जागृत झाली आणि ती जर जागृत करायची असेल तर उद्या सकाळी हा जो सोहळा पालखी पैठणला निघणार आहे, आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने याच्यात उपस्थित राहावं. विठ्ठल महाराजांचे धन्यवाद. मला धन्यवाद मानण्यापेक्षा आणि काय म्हणू त्यांना ऋणात राहावं वाटतं. कारण धन्यवाद म्हणलं की त्याच्यात वाद शब्द येतो. म्हणून धन्यवाद मानू नये कुणाचे. काय करू? ऋणात राहावं. आणि संत सुद्धा तुमच्या आमच्या ऋणात राहतात. म्हणून संत ज्यावेळेस संतांच्या दर्शनाला जातात, संत सुद्धा संतांच्या दर्शनाला जातात. महाराज म्हणले, त्याच्या दर्शनाने गेलं ना माझं जीवन धन्य झालं. आणि धन्य होऊन काय झालं? अनंत जन्मीचा शिव गेला. मागचे जेवढे जन्म मला जन्माला आले होते, मी जन्मलो होतो, तेवढ्या सगळ्या जन्मामध्ये मला शीण आहे. मला सांगा, बैलाच्या जीवनामध्ये किती शीण आहे? घोड्याच्या जीवनामध्ये किती शीण आहे? कुत्र्याच्या जीवनामध्ये किती शीण आहे? है की नाही? मी सहज बोलत असताना काही जणांची मान हलतीये. का? कारण मागच्या जन्मात आपण ते होतो आणि त्या जन्मात आपण काय काय भोगलं याची जाणीव आपल्याला होती. आणि या जन्मामध्ये जर आपलं कल्याण करायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण करून अशा सोहळ्यांना उपस्थित राहा. नाही तर तुकोबाराय म्हणलेच आहे, हंती ते न धरा.
जर आपलं योगदान शरीर रूपानं राहिलं नाही, पैशाच्या रूपानं राहिलं नाही, दक्षिणेच्या रूपानं राहिलं नाही, तर खंत करायचीच नाही पुढचा जन्म काढवायचा नाही तर कुत्र्याचाच. मग जरी म्हणा वाटलं ओम नमः शिवाय तर मग म्हणता येत नाही. त्या दक्ष प्रजापतीनं शंकराचा अपमान केला आणि शंकराच्या गणांनी त्याचं मुंडकं उडवलं. जेव्हा सगळ्या देवाने विनंती केली शंकराला, देवा अरे हा मेला, यज्ञ संपला, यजमानच मरून गेला, अकाल पडेल, दुष्काळ पडेल, सगळं जग पडून जाईल, स्वर्ग मृत्यू पाताळी एक होऊन जाईल, तू याला जिवंत कर. शंकर म्हणला निसर्गाच्या विरुद्ध मी वागणार नाही. म्हणजे पण मग याला जिवंत केल्याशिवाय कसं? याला जिवंत करायसाठी मग शंकराला म्हणले काहीतरी उश्शाप तरी दे. शंकराला दया आली. शंकर डोळा विचारला. त्यांनी सांगितलं जा इथून बाहेर पडल्यानंतर जे तुम्हाला दिसेल त्याचं मुंडकं कापून आणा. आता कोणाचं मुंडकं कापून आणलं? तुम्ही शिव महापुराण कथा ऐकलेली. कोणाचं मुंडकं कापून आणलं? हा, बकऱ्याचं एका. म्हणून जे पटापट हे गरीब आहेत, गरीब. म्हणून माणसानं गरीब राहू नका, बळी दिला जातात. बसवल्या बरोबर ते जिवंत झालं. पुन्हा जे मेलं होतं ते जिवंत झालं. आता जिवंत झालं त्याला शंकराची स्तुती करावं लागली. आता करता येते का? आता त्याला करता नाही, इच्छा झाली करायची. जेव्हा त्याला तोंड होतं माणसाचं तेव्हा त्यानं शंकराचा अपमान केला. नाही ते नावं ठेवले. काय म्हणे भस्म घालतो, रुंड घालतो, माळा घालतो, व्याघ्रांवर घालतो, गजर सगळं काय 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 नाव ठेवलं. आणि आता म्हणायला लागला. आता म्हणता येईल. आता कसा करू लागला? आता असं करू लागला. म्हणून ज्या वेळेस आपण शंकराचं दर्शन घेतो आणि 3 टाळ्या वाजवतो नंतर बू करतो, हे त्या दक्ष प्रजापतीला वाकडं दाखवणं आहे. आणि असं त्याला वाकडं दाखवलं की शंकराला त्याचा आनंद होतो. विठ्ठला एक काम करा, भगवान शंकर भगवंताचं नामस्मरण करा आणि संतांच्या सगळ्या उत्सवामध्ये सहभागी व्हा. म्हणजे तुम्हाला अशी वेळ तुमच्यावर येणार नाही. म्हणून महाराज म्हणले माझ्या मागच्या जन्मात जेवढे मी जन्म घेतले त्या सगळ्या जन्माचा माझा शिणिंग निघून गेला आणि मला आता काय करावं वाटतं? ज्यांच्या दर्शनाला मी गेलो माझं जीवन धन्य झालं, आनंद जन्मीचा शिण गेला, आता मला काय करावं वाटतं दुसऱ्या जन्मात सांगा. या अभंगाचा सगळा आशय दडलेला आहे. जर आपल्याला अभंग कळाला नाही, त्याचा अर्थबोध झाला नाही, तर अभंगाचं ध्रुवपद माणसानं पुन्हा 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 वाचावं. सगळ्या अभंगाचा गोडवा त्या ध्रुवपदामध्ये असतो. म्हणून ज्ञानोबरायाने 28 अभंग लिहिले हरिपाठात, ध्रुवपद एकच ठेवलं. तुम्हाला बाकी काही कळू दे नाही तर नाही कळू दे, फक्त एवढं जरी कळलं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, बस. तुम्हाला 28 अभंग नाही कळले आणि कळतील तरी कसे? काय कळतं अभंगामध्ये? सांगा मला. हरिपाठ कीर्ती मुखी धरी गाय, पवित्रची होय देहाचा. मातृ पितृ भात्र भ्राता सर्वत्र अपार चतुर्भुजनर होर डेले. काय चतुर्भुजनर विचारला अर्थ काय लागतो त्याचा? महाराज म्हणले त्या वेदांत घुसूच नका, त्या अध्यात्मात जाऊच नका. एक वारकऱ्याची बाई आणि चंद्रभागेत तिनं स्नान केलं महाराज. स्नान केल्यानंतर आपल्या 9 पातळाचा लुगड्याचा पिळा असा पिळला आणि खांद्यावर टाकला. खांद्यावर टाकला आणि सोबत कळशी आणली होती.
कळशी घेतली कमरेवर घेतली आणि निघाली ती पांडुरंगाच्या दर्शनाला. आणि जसं ती घाट चढत होती ती म्हणत होती, ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा, असं म्हणत म्हणत ती चालली. आणि ते काही त्या पंढरपुरातले काही विद्वान लोक आणि पायऱ्या उतरत खाली येत होते. आता विद्वानाची व्याख्या करताना नाथांनी भागवतामध्ये फार सुंदर केली आहे. विद्वान कोण? ज्यांना स्वतःच्या विद्वत्तेचा अहंकार आहे. अजून जर फोड करून सांगितली तर नाथांनी विद्वानाची व्याख्या करताना सांगितलेले, विद्वान कुणाला म्हणायचं? ज्याच्या अंगावर विद्येचा वाढ प्रगट होतो तो विद्वान. विद्येचीच वाण असेल तर कसला आला विद्वान? आता इथं चा आणि चीचा षष्टी तो पुरुष समास येतो. त्याच्यात आपल्याला जायचं नाही, माझा विस्तार करायचा भाग नाही, काही कारण पण नाही. पण सांगायचं काय? नाथपाल म्हणले ज्याच्या अंगावर विद्येचा वाण प्रगट होतो तो विद्वान. आणि ज्याच्याजवळ विद्येचीच वाण आहे तो कसला विद्वान? आणि ज्याच्याजवळ विद्येची वाण असती तो स्वतःला विद्वान म्हणतो. महाराज म्हणले, मोर अंगी अति डोळसे अंग भरी भरली पिसे एका दृष्टीने आंधळे झाले तैसे विद्वांसा. हे वर्णन नाथांनी विद्वानांचं केलेलं आहे. असे ते विद्वान खाली उतरत होते आणि त्याच्यात त्या काही जणांनी ते ऐकलं आणि ते सगळ्याचे सगळे ठरवले. आणि त्या बाईला म्हणले, ए बाई, ए म्हातारे, काय म्हणते म्हणले. तिने त्या सगळ्यांना पाहिल्यानंतर 7-8 जण होते. 7-8 जणांना पाहिल्यानंतर तिने कळशी खाली टेकवली, तो लुगड्याचा पिळा खाली टेकवला, असा नमस्कार केला. आणि त्यांनी पुन्हा विचारलं, का तू म्हणते न करावे अर्थ उपनिषदा? किती उपनिषद आहेत तुला माहिती का? हे उपनिषद कशाची खातात तुला माहिती का? कोणतं उपनिषद काय सांगितलं हे तुला माहितीये का? उपनिषदाचा अर्थ तुला कळतो का? तिला पुन्हा नमस्कार केला आणि ती म्हणली, बाबांनो मला याच्यातलं काही कळत नाही, मला एवढंच कळतं, माझा ज्ञानदेव म्हणला हरी माझा समर्थ. विठ्ठल विठ्ठल. बाकीचं जे आहे ते किती आहेत, कशाशी खातात, त्याचा अर्थ काय, हे सगळं तू बघ. मी मात्र एकच बघितलं, हरी माझा समर्थ. आणि तुम्हाला जर एवढं कळलं की नाथ महाराज माझे समर्थ आहे, तुमच्या सगळ्या जन्माचं दुःख निघून गेलं. महाराज विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुम्ही पहा, जसं पंढरीला आपण 19 दिवस चालत जातो. नाथांची पालखी पंढरीला जाताना ज्येष्ठ वद्य सप्तमीला निघते आणि आषाढ शुद्ध एकादशी, आषाढ शुद्ध दशमीला पंढरीत जाते. म्हणजे 19 दिवसाचा प्रवास आहे. 19 दिवसाच्या प्रवासानंतर सगळेच लोक भगवंताच्या दर्शनाला रांगेत उभे राहतात. कुणाला 36 तास, कुणाला 40 तास, कुणाला 15 तास. आणि वशिल्याचा असेल तर 10 मिनिटात बाहेर. तो भाग सोडून द्या. पण एवढं कष्ट घेऊन जेव्हा माणूस रांगेत दर्शनाला लागतो आणि ज्या वेळेस भगवंताच्या चरण कमलावर आपलं मस्तक टेकवतो आणि ज्यावेळेस तो पश्चिम द्वाराने बाहेर पडतो त्याच्या चेहऱ्याकडे बघा काय असतो. तो म्हणतो, भाग गेला शिव गेला अवघा झाला. तसं तुम्ही पैठणला आलात, 11-12 दिवस चालत आलात, 16 उपस्थित राहिलात, नाथांच्या दर्शनाला आलात, नाथांचं दर्शन घेतलं. निळोबराय काय म्हणले, कृष्ण कमला तीर्थ चरण नाथांचे. नाथांची जे चरण कमल आहेत पैठणला, जे समाधी मंदिरात तुम्ही आम्ही दर्शन घेतो, तिथं काय माहिती का, नाथांचे 2 चरण आहेत. नाथांच्या 2 चरणामध्ये अशी आपल्या बोटभर एक जागा आहे तुळशीमध्ये. आणि त्याच्या समोर नाथांचे जे बोट आहेत म्हणजे पादुकांचे, त्याच्या समोर आपले 2 कांडे बोटतील एवढा खड्डा आहे. आणि नाथांचे चरण कमल ज्यावेळेस सकाळी काकड्यानंतर पूजा केली जाते आणि काकड्याच्या वेळेस जेव्हा त्याला स्वच्छ केलं जातं, पाण्यानं, दुधानं, तुपानं, साखरनं त्याला स्वच्छ केलं जातं आणि पुन्हा अत्तर आणि अष्टगंध टाकून जे सुगंधित द्रव्य म्हणजे सुगंधित पाणी करून त्याला स्वच्छ केलं जातं.
आणि कोरडं केलं जातं. तेव्हा कोरडं केल्यानंतर त्या समाधीची पूजा केल्यानंतर ती सगळी कोरडी झालेली समाधी, पण जर 10 मिनिटानंतर बघितलं तर हे 2 बोट बुडल एवढा जो खोल खड्डा आहे आडवा, त्याच्यामध्ये पुन्हा पाणी आलेलं असतं. आजपर्यंत त्याचा शोध लागलेला नाही. एवढं कोरडं करून सुद्धा ते पाणी येतं कुठून? तुम्हाला मी नाथ महाराजांच्या समाधीचं वैशिष्ट्य सांगतोय. आणि एकदा तेवढं पाणी आलं ना पुन्हा पाणी येणं बंद होतं. असं होत नाही की सारखं चालून तांबे भर काढून घ्या, असं होत नाही. पुन्हा संध्याकाळी 4-4:30ला सगळे फुलं काढून घेतले, नाथांच्या समाधीवरचं बंद काढून घेतलं, नाथांची समाधी पुन्हा उघडी केली अर्धी, काही त्याच्यावर ठेवलं नाही, आणि पुन्हा त्याची पूजा केली, पुन्हा त्याला स्वच्छ केलं, पुन्हा सगळं कोरडं केलं, पुन्हा त्याची पूजा करून जर ठेवलं तर पुन्हा तेवढंच पाणी येतं. हे पाणी येतं कुठून? हे पाणी प्रत्यक्ष गोदावरी नाथांच्या नित्य दर्शनाला येते. महाराज विठ्ठला दर्शन घेतो म्हणून आपल्याला नाथांचे पायाचे बोट दिसतात, पण पुढचा तो खड्डा दिसत नाही. तुम्ही षष्टी झाल्यानंतर निवांत एखाद दिवशी या, मी तुम्हाला ते दार उघडून देईल काचेचं, आणि नाथांच्या चरणावर मस्तक ठेवायला मिळेल, आणि तिथे तुम्हाला ते बघायला मिळेल. आणि जर त्या पाण्यात बोट बुडवलं आणि ते पाणी चाकलं तर ते पाणी माझ्यापेक्षा होता गोड लागतं. हा आमचा नित्याचा अनुभव. हे नाथांचं वैशिष्ट्य आहे. मग तसं जर दर्शन आपलं झालं तर महाराज म्हणले माझं वाटे ते असे द्यावे, आणि महाराज पुढे म्हणले कदा न सोडावे चरणांचे. ज्यावेळेस आपण एखाद्या संताचं दर्शन घेतो, एखाद्या महाराजांचं दर्शन घेतो, महाराज म्हणले कदा न सोडावे चरण त्यांचे. मग आलिंगन दिलं. आता आलिंगन कसं द्यायचं? जशी काठी हातात धरली, असं बोट काठी लावले आणि बोट काढून घेतलं, काठी पडती कशी कशी पडती? काठी धाडकन पडती. तसं आपल्या समोर आलेल्या महात्म्याचं, आपल्या समोर आलेल्या एखाद्या संताचं दर्शन जसा दंड खाली पडतो तसं दर्शन घ्यावं. आणि त्याला म्हणतात साष्टांग दंडवत, म्हणजे आपले 8 अंग खाली जमिनी टेकले पाहिजे. आपण दर्शन कसं घेतो? समोरच्या माणसाला गुडघ्याला हात लावतो आपण, कारण का आपले गुडघे वाकत नाहीत. काही जण तर असं दर्शन घेतात, चालेल चपले काढलेले नसतात पायातून, हार जर कुणी असेल तर अर्ध्या काढले त्याच्यात तो राहतो, आणि असं करतो. आणि आता तो अशी पद्धत निघाली. हे देवाचं दर्शन आहे. देवाचं दर्शन कसं करावं? हात जोडावे, 2 हस्तक आणि 3रं मस्तक, याला दर्शन म्हणतात. पण असं दर्शन नाही. महाराज म्हणले असं दर्शन घ्या, आलिंगन. भगवत त्या संताला आलिंगन द्या. मग आलिंगन कसं दिलं पाहिजे? महाराज म्हणले आलिंगने सुख वाटे प्रेम चिदानंदी होते. जर तुम्हाला आलिंगन दिल्यावर सुख वाटतं, मला आता कोणीतरी भेटलं तुमच्याकडून निघताना, महाराज म्हणले बाबा मागच्या कीर्तनात तुमच्याशी शिवारी जवळ घेतलं, मी घट्ट मिठी मारली जवळ घेऊन. ते म्हणले महाराज बरं वाटलं. म्हणले ये हृदयचे ते हृदय गातले. जे तुम्हाला बोलायचं राहिलं होतं ते सगळं आता बोलून टाकलं. म्हणलं मिठी याच्यासाठी मारतो माणूस, कुणालाही मिठी मारत नाही. माणूस त्यालाच मिठी मारतो जे आपल्या प्रेमाचं आहे. आणि मिठी मारल्यानंतर तुम्हाला बोलायची गरज पडत नाही. जे काम तुमच्या बोलण्याने होत नाही ते नुसतं एका मिठीनं होतं. त्याला एका पिक्चर मध्ये जादू की झप्पी म्हटलेलं आहे. कुठलं तरी एक पिक्चर आहे ना, त्याचं नाव आठवत नाही, पण जादू की झप्पी दिली की माणसाला काय होतं? आनंद होतो. म्हणून महाराज म्हणले माझ्या वाटे त्यासी आलिंगन द्यावे. त्यासी म्हणजे सांगतासी. तुम्हाला आठवतं का? महाभारतातल्या शेवटी तुम्ही पहा, त्या आंधळ्याला एकदा आलिंगन दिलं होतं. कुणाला? भीमाला. आणि देवाला माहित होतं की आंधळ्यामध्ये एवढी ताकद आहे, जर यानं भीमाला मिठी मारली तर भीमाचा हात चूर्ण करेल. म्हणून देवाने पोलादाचा पुतळा केला. आणि जसं ते आंधळ पुढे यायला लागलं धृतराष्ट्र, तेव्हा देवाने भीमाचा पुतळा पुढे केला. त्याला दिसत नव्हतं म्हणून तो पुतळा आहे का भीम हे कळलं नाही. उभे होऊन भीमासारखा पुतळा तयार केला. आणि जशी आंधळ्याने मिठी मारली महाराज, त्या पोलादाच्या पुतळ्याचं चूर्ण झालं होतं. एवढी ताकद त्या आंधळ्याच्या मिठीमध्ये. मग असं आलिंगन द्यायचं का? महाराज म्हणजे असं नाही. आलिंगन असं द्यायचं की त्याच्यात सुख वाटलं पाहिजे. माझं वाटे ते असे आलिंगन द्यावे. आणि महाराज म्हणले कदा न सोडावे चरण. आता त्यांचे चरण मला सोडायचे. मग आता तुम्ही समजा संतोष महाराजांच्या पायाला धरलं, म्हणले महाराजांनी आता कीर्तनात सांगितलं आणि नाथांचं प्रमाणे कदा न सोडावे चरण त्यांचे. काय धर्मच ठेवणार आहे का? चरण या शब्दाचा अर्थ इथे घ्यायचं बोध ज्ञान. त्यांनी जे ज्ञान तुम्हाला दिलं, त्यांनी जो बोध तुम्हाला केला, तो बोध तुम्हाला कळला पाहिजे. आणि तो बोध तुम्ही अनुभवला पाहिजे स्वतःच्या अनुभवातून.
नाथ महाराज चिरंजीव पदामध्ये लिहिताना म्हणतात, आन उपाय नाही साधकासी, किंचित बोलो निश्चयासी, कळावयासी साधका, तेथे पाहिजे अनुताप, त्या अनुतापाचे कैसे रूप, नित्य मृत्यू लागला समीप, नमाने देह अल्पसूप. तुम्हाला ते चरण धरल्यानंतर त्या संतांच्या चरणावर पाय ठेवलं, हात ठेवल्यानंतर, त्याच्यावर डोकं ठेवल्यानंतर, आलिंगन दिल्यानंतर सोडायचं, याचा अर्थ असा की तुम्हाला त्याचा अनुताप झाला पाहिजे. आपण आतापर्यंत काय काय केलं आणि काय आपल्याकडून राहून गेलं हे तुमच्या अंतर्मनाने तुम्हाला साक्ष दिली की आता मला काय करायचं हे लक्षात येतं. आणि काय करायचं हे लक्षात आलं की तुम्हाला बोध झाला, आणि बोध झाला की तुमचं सगळं जीवन बदलून गेलं महाराज. आणि हे बदलतं फक्त संतांच्या संगतीमध्ये. नाथ महाराज म्हणले, अर्धाक्षण घडता संताची संगती, तुम्हाला चांगल्या मार्गापासून बाकीच्या मार्गाला अनेक प्रवाह आहेत, त्या प्रवाहात तुम्हाला जायचं नाही. म्हणून हा जो प्रवाह आहे पालखीचा, दिंडीचा, हा प्रवाह तुम्हाला चांगल्या मार्गात आणणार आहे. आणि चांगल्या मार्गात आणणारे काही जण तुमच्या गावामध्ये आहेत आणि ते सगळे एकत्र आले. फक्त तुम्हाला काय करायचंय, त्यांच्या सोबत चालायचंय. मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संत दे. मार्ग तयार आहे, रस्ता तयार आहे, फक्त त्या रस्त्यावर त्यांच्या माग चालायचंय. म्हणून आता माग सोडू नका. आता कुठं सारखा पैठणच्या दिशेनं आगे कूच करा. आणि जे आगे कूच करतात त्यांची नावं इतिहासात अजरामर होतात. हे साक्ष आहे. एवढा मोठा पुतळा महाराजांचा हे साक्ष आहे की ते माग कधी फिरले नाही. वयाच्या 52 वर्षापर्यंत त्यांना आयुष्य मिळालं आणि त्यापैकी त्यांच्यात असणाऱ्या लोकांनी किती त्रास दिला आणि त्या सगळ्यातून ते मागे हटले नाही, पुढे गेले. म्हणून हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. उपकार आहेत आपल्यावर. आपण रात्रीचे 9 वाजले तरी आनंदाने कीर्तन करतो, एकत्र बसतो. जर त्यांच्या वेळेस असं कीर्तन चालू झालं असतं आणि जर घोड्यावर टपटप आवाज आला असता म्हटले बंद करा साहेब, काय चिल्लार आहे हो, सगळे पळून गेले असते. पायरा महाराज कळाला असता कारण तो उभा असतो. पण त्यांचे उपकार आहेत आपल्यावर. म्हणून आपण पालख्या मांडर न घालता, असा हात करून न करता त्यांचं भजन करतो. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आपलं दैवत आहे महाराज. आणि हे संतांनी त्यांना टिकवलं आणि त्यांनी सगळ्यांना टिकवलं. म्हणून महाराजांचे आपल्यावर उपकार. म्हणून चला, मार्ग तयार आहे, आता मार्ग हटू नका. मग कुठे चला पैठणला. म्हणून नाथांच्या समाधीचं हे वैशिष्ट्य आहे. मग महाराज म्हणले, कदा न सोडावे चरण त्यांचे. आणि त्यांचे चरण सोडायचे नाही. त्यांनी दिलेला बोध अंतर्मनाला लावून घ्यायचा, आपल्या अंतःकरणात तो बाळगायचा. त्यांनी काय होईल, तिसऱ्या चरणात सांगितलं.
आपल्या घरची मुलगी आपल्या सोयराला दिली की तिची बोळवण झाली. बोळवण या शब्दाचा अर्थ असा आहे, 20-22 वर्ष जी मुलगी आपली मुलगी म्हणून घरात वावरली ती आपल्या जावयाला दिली, आपल्या वेहायला दिली की तिचं बापाचं नाव निघालं, तिचं आडनाव संपलं, तिच्या मित्रमैत्रिणी बदलल्या, तिचं घर बदललं, तिचं सगळं बदललं. आणि तीच मुलगी 4 दिवस सासरी राहिली आणि पुन्हा इकडे येती जातीला आली आणि जर 2 दिवसापेक्षा जास्त दिवस राहिली तर तिच्याच मैत्रिणी जे तिच्यासोबत 20 वर्ष खेळत होत्या ते म्हणतात का ग, म्हणजे 20 वर्षाच्या घरात राहिली मुलगी ज्यांच्यासोबत खेळली तिची बोळवण केल्यानंतर ती त्या घरातली पाहुणी झाली. तसं तिचा काहीही संबंध या घराशी राहिला नाही. जर निसर्गाच्या नियमाप्रमाणे तिला मरण जरी आलं तरी तिचा देह कोण उचलतं तिकडं, अधिकार कोणाला आहे, तिच्या जन्माला आलेल्या पोराला तिचा अधिकार आहे आणि खांद्याचा अधिकार सुद्धा कोणाला आहे, तिच्याच भावकीला आहे. संबंध संपला. तसं आध्यात्मिक, अधिदैविक आणि अधिभौतिक हे 3 ताप माणसाला आहेत. मी कीर्तनामध्ये नेहमी सांगतो की आता आपण सगळे बसलेले आहेत, ही मुलं उभी आहेत माझ्या सगळं चौकदार सगळं, आपल्या सगळ्यांचं जर तापमान पाहिलं थर्मामीटर टाकून जिभेवर किंवा काठेमध्ये तर 97 भरल खारतबार 96, 97. जर 97 चं 97.5 झालं तर काय होईल, थंडी वाजायला लागेल. 98 झालं तर काय होईल, फसवणार नाही. 99 झालं तर काय होईल, नको नको आता हळूच कुणाचं लक्ष नाही, सर म्हणून मागून मागून निघून जाईल. 100 झालं काय होईल, थंडी वाजायला लागेल म्हणून आता माझ्यावर घोंगडी टाक, घोंगडी टाकून जमत नाही, आता काय कर, आता गादी टाक. आणि 101 झाल्यावर घरातले म्हणतील आता तुला गादी घोंगडी नको, आता उठ पहिले आणि डॉक्टरकडे जाऊ. डॉक्टरने थर्मामीटर तोंडात टाकेपर्यंत तुम्हाला 103 ताप आला आणि डॉक्टर म्हणले आता याचं काही खरं नाही, याला आता लवकर ऍडमिट करावं लागलं ICU मध्ये तर खरं आहे. आणि त्याच्यात जर तुमचा ताप वाढला तर काय झालं, रामकृष्ण हरी. म्हणजे आपला डिग्री किती आहे, आपली डिग्री 97 ते 103 म्हणजे 97, 98, 99, 100, 1, 2 आणि 3 मोजून 7 डिग्रीचा माणूस आहे. आपली डिग्री किती आहे, 7. पण 7 डिग्रीच्या माणसाला अहंकार किती, मी केलं, माझं माझ्यामुळे झालं, आपल्याशिवाय आपण नाही, ह्याला काय येतं, आपण सगळं केलं. 7 डिग्री त्या माणसाची किंमत. आणि त्याच्यात जर हे 3 ताप असले, 1 ताप नाही 3 ताप. तीर्थयात्रेला गेलो, सगळीकडे फिरून आलो, कुंभात गेलो, तुम्ही इथंच बसा, आपण हा काय, हा सगळा आध्यात्मिक ताप आहे. म्हणून तीर्थयात्रेला जावं पण तो दंब जवळ ठेवू नये. तुम्ही पहा म्हणून गावोगावी भजनी आहेत. अहो आमच्या गावात भजन येता का, काही भेटल का, हा कोणता ताप आहे, तापच आहे ना. आता आम्ही कीर्तन करे आम्हाला आपलं हरकत कोणाला येत नाही, हा सुद्धा तापच आहे, हा सुद्धा ताप आहे. लोक जर कीर्तन म्हणले वा सुंदर कीर्तन केलं तर आमचा अहंकार जोडतो. हा अहंकार येणं म्हणजे सुद्धा काय, हा 3 तापापैकी 1 ताप आहे. महाराज म्हणले हे 3 ताप जर घालवायचे असले तर महाराज म्हणले देखील्या चरण वैष्णवांचे. एक विद्वान असा आणि ब्राह्मण माणूस आणि दुसऱ्या राज्यातून नाथ महाराजांकडे आला. दुपारची वेळ नाथ महाराजांनी जेवण केलं, बाबा पक्षाची अंग टाकलं वसुलीवर आणि तेवढ्याच दारातून कुणीतरी येताना नाथांना आवाज आला. 3-4 माणसं आणि त्याच्यासोबत त्या सगळ्यांचा असणारा गुरु. गुरु कोणाला म्हटलेला आहे, जो गुरुगुरु करतो तो गुरु. आणि सद्गुरु पण जो सगळ्या शिष्यांना श्रीकृष्णासारखं पाहतो त्याला म्हटलेलं आहे सद्गुरु. गुरु आणि सद्गुरु हा फरक आहे. तसा तो आला पुढं, कानामध्ये भिगबाळी, डोक्यावर मोठीची मोठी पगडी, जेवढी मोठी पगडी तेवढा तो जास्त विद्वान. त्याच्या पगडीच्या व्यासावर तो विद्वान किती हे ठरवला होता. म्हणून तुम्ही जर मालिका बघत असाल तर काही जणांच्या पगड्या छोट्या, काही जणांच्या मोठ्या, काही जणांच्या इतक्या मोठ्या. म्हणजे तो तितका विद्वान, इतकं त्यानं अभ्यास करून पारंगत केलं. त्याची मोठीची मोठी पगडी, मोठ्याचे मोठं धोतर, अंगावर घातलेली बाराबंदी, त्याच्यावर घातलेला ते करवती काठाचं उपकरण आणि त्या 2 शिष्याच्या डोक्यावर हे एवढा मोठा ट्रंक पत्र्याच्या. आणि तो आला, नाथांचा दरवाजा सगळ्यासाठी उघडा. सकाळासी येथे आहे अधिकार. आल्याबरोबर नाथ महाराज उठले, या महाराज, या महाराज, या महाराज, या महाराज. बसवलं वसरीवर, गुळ पाणी दिलं. पूर्वी गुळ पाणी द्यायचे, गुळ पाणी दिलं. गुळ पाणी दिल्यानंतर म्हणजे आता पाणी गरम करतो, स्नान करा, नंतर पुरणपोळीचं जेवण करा आणि नंतर मला येण्याचं कारण सांगा. पूर्वीची पद्धत अशी होती
असं आपल्यासारखं नाही दाराचं जाऊ द्या कोण पाहिजे आहेत का महाराज घर आणि त्यांचा काय भरोसा आहे का कुठे गेले आम्हाला काय सांगून जातात का म्हणजे असं नव्हतं वाचकं जसं आता चालतं तसं एक तर दारच बंद असतं आणि त्यात उघडले की हे सगळं धडपड त्या त्यांनी सांगितलं बघ त्यालाही बरं वाटलं गुळू पाणी घेतला स्नान केलं जेवण केलं आणि जेवण केल्यावर नाथांनी विचार करून महाराज येण्याचं कारण काय तोपर्यंत संध्याकाळ झाली म्हणजे काही नाही महाराज बाकीचे शिष्य सांगायला लागले म्हणजे महाराज हे फार विद्वान आहेत फार अभ्यास आहेत फार हुशार आहेत अनेक असणाऱ्या सगळ्या विद्वानांना यांनी यांच्या वादविवादामध्ये हरवलेले जेव्हा यांनी खंडन मंडन केलं तेव्हा सगळे विद्वान यांनी काय केले भुई सपाट टाकले भुई सपाट केले म्हणजे ट्रंक मध्ये काय ते म्हणले सगळ्याचे सगळे सर्टिफिकेट म्हणजे कोणाकोणाला हरवलं म्हणजे मग माझ्याकडे येण्याचं कारण काय म्हणजे उद्या तुमच्याशी खंडन मंडन करायचंय तुमच्याशी शास्त्रावर संवाद करायचा आहे तुमच्याशी शास्त्र उद्या वादविवाद करायचा आहे नका नका मी साधा माणूस आहे म्हणले कशाला खंडन मंडन करायला आता तुमच्या ट्रंक्यातला एखादा कोरा कागद काढा नाही तर बुद्धाला बोला म्हणजे बुद्धवा एक कोरा कागद आणि तुम्हीच हाताने लिहा म्हणले काय लिहायचं मी खाली सही करतो की मी यांना चीत केलं मी यांना वादात हरवलं मी हे माझं ऐकत नव्हते यांचं सगळं संपलं हे अजिबात लिहिलं काही लिहा म्हणले मी सही करतो म्हणले असं बघा एवढं सगळ्याला हरवलं म्हणलं मी उद्या वादविवाद होणारच तुम्ही काय करा म्हणले गावात दौंडी द्या नका कशाला दौंडी देता कशाला काय करतात इथंच काय करायचं मिटून टाका उगा सगळ्या गावाला कशाला सांगतात चुकून जर एखादा शब्द तुमच्यासारख्या विद्वानाला माझ्या मुखातून निघून गेला तर तुमचा अपमान व्हायला नको म्हणजे नाही तसं काही नाही हे ट्रंक बाहेर दोन कशाने भरले ऐकायलाच तयार नाही दिली दौंडी घातला बाजारामध्ये मंडप आणि दुसऱ्या दिवशी सगळं गाव ते वादविवाद ऐकायला आणि सगळ्यात पहिल्यांदा कोण आलं माहिती का जे नाथांच्या विरोधात होते ते सगळे पुढे बसलेले कसा हरवतो आतापर्यंत कोणाकोणाच्या घरी जेवायला गेला कोणाकोणाच्या पोराला उचललं नको नको ते केलं सगळा धर्म बुडवला सगळी जात बुडवली एवढ्या विद्वान कुळात जन्माला येऊन सुद्धा नको त्याच्या घरी जातो नको त्याचं खातो हे सगळं सांगणारे पुढं मग जेव्हा त्याला खुर्ची आणली खुर्चीवर बसवलं आणि नाथ महाराज त्याच्या पायावर बघा बघा काय अधिकार नाथांचा अधिकार काय देव ज्यांच्या घरी राहत होता ते नाथ महाराज त्याच्या पायाजवळ बसले बाकीचे काही लोक म्हणले बघा कसा खाली पायाजवळ बसलाय आता कळलं त्याला आपली पायरी कुठे आपली जागा कुठे आणि समोरची म्हणले हा अरे माणूस आता नाथांना हरवशिवाय राहत नाही आणि मग अशी जेव्हा सुरू झाली चर्चा मग त्यांनी सांगितलं नाथांनी बुद्धवानी म्हणजे आता खंडन मंडनाला सुरुवात होईल आणि आले विद्वान आता खंडन मंडन करतील मग त्यांनी नाथांनी सांगितलं नाही म्हणले पहिली बाजू तुम्ही मांडा दुसरी मी मांडी नाथ महाराज नका हो पहिल्यांदा तुम्ही बोला मी नंतर त्याचं मंडन करतो तुम्ही खंडन करा म्हणले नाही तुम्ही आले नाथ महाराजांनी पुन्हा नमस्कार केला नाथ महाराज उभे राहिले नाथ महाराज म्हणाले आता वाक्य आहे का नाथ महाराज काय म्हणले नाथ महाराज म्हणले धन्य तुझी माता धन्य तुझा पिता धन्य तुझी माता धन्य तुझा पिता ज्याच्या पोटी हा धर्म मार्तंड जन्माला आला आता जेव्हा असं म्हणलं नाथ महाराज थांबले आणि मग त्याला सांगितलं आता करायचं खंडन आता काय खंडन करतो म्हणतो का माझा बाप मोठा नाही म्हणतो का माझी आई बरं फैली आहे माझा जन्म दुसऱ्यापासून झाला म्हणतो का काय खंडन करेल आता जेव्हा त्याला हे कळलं की आता बोलायला शब्द सुद्धा शिल्लक नाही राहिला सगळ्याचा सगळा त्याचा अहंकार सगळ्याचा सगळा असणारा ताप त्याचा निघून गेला आणि त्यांनी नाथांच्या चरणावर त्रिविध तापाची झाली बोळवण देखील चरण वैष्णवांचे मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे प्रदान सोडावे चरण त्यांचे विठोबार कुमारी त्यांना विनंती आहे त्यांनी या ठिकाणी आहार घालण्यासाठी यायचे आहे नवनाथ भाऊ ठाकूर आणि चारी अन्नदाते ह्या पंक्तीच्या महाप्रसादाचे अन्नदाते श्रीमान त्यांचं नाव मला माहिती नाही त्यांना विनंती आहे त्यांनी स्टेजवर यायचं आहे या माझा सर्वजण या ठिकाणी महाराजांना
आपले